पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जी ई-केवायसी शेतकऱ्यांना करायची आहे, ती आपले सरकार सेवा केंद्रावरती ती करणे अपेक्षित आहे. आमच्याकडून मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडून सूचना वितरित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यातून देखील महाआयटीकडून पण सूचना दिलेल्या आहेत की अशी जी काही ई-केवायसीची प्रक्रिया करायची आपल्या सरकार सेवा केंद्रामार्फत त्यासाठी कुठलंही शुल्क शेतकऱ्यांकडून आकारणी करू नये. शेतकऱ्यांना कुठलाही ₹1 देखील तिथे भरण्याची गरज नाही. व्हीएलईज जे आहेत आमचे त्यांना ₹15 पर फार्मर हे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलेही पैसे केंद्रावरती भरू नयेत असा बोर्ड लावण्याबाबत देखील आम्ही सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ई-केवायसी करताना आपल्याला जी समोर रक्कम दिसते त्याबद्दल काही वाद असतील तर सहमत असेल किंवा असहमत असेल दोन्ही केसमध्ये त्यांनी प्रमाणीकरण करावं. जर त्यांचे काही ग्रीव्हन्सेस असतील तर तालुका स्तरावरील समिती त्यानंतर जिल्हा स्तरावरील समिती या ठिकाणी तो एस्केलेट होईल. परंतु आधार प्रमाणीकरण मात्र 100% शेतकऱ्यांनी करावं अशी आम्ही याद्वारे विनंती करतो. बँकांसोबत काही बैठक होणार आहे येस येस कालच माननीय मंत्री महसूल महोदयांनी याच्यामध्ये डिटेल आढावा घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही आपल्या सरकार सेवा केंद्रांची बैठक घेत आहोत आणि आजच संध्याकाळी सर्व बँकांची बैठक देखील आम्ही घेणार आहोत.